नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 14 जानेवारी 2026. तर या दिवशी आलेली आहे मकर संक्रांती आणि याच दिवशी एकादशीसुद्धा आलेली आहे. अतिशय शुभ असा हा दिवस आहे आणि मकर संक्रांती हा सण प्रत्येक स्त्रीचा आवडतीचा सण आहे. यावर्षी मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आली आहे आणि पिवळा पदार्थ किंवा इतर वस्तू आपण या दिवशी वापराव्यात का, तर याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, मकर संक्रांती हा सण अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो. यासोबतच या दिवशी आपण जो काही स्वयंपाक बनवत असतो तर त्यामध्ये तिळाचा वापर हा केला जातो. या दिवशी तिळाला देखील खूप महत्त्व असते. अगदी अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील चिमूटभर पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने या दिवशी अंघोळ केली जाते. कारण या दिवसाला थंडी खूप असते आणि तीळ हा उष्ण पदार्थ असतो, त्यामुळे त्याचा वापर या दिवशी केला जातो. त्यासोबतच या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्यामुळेच या सणाला मकर संक्रांती असे नाव दिले गेले. मकर संक्रांती साजरी करण्याची प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते आणि त्याप्रमाणेच आपण प्रत्येक सणवारही साजरी करत असतो. काही ठिकाणी मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी घातली जाते तर काही ठिकाणी घातली जात नाही. आणि या वर्षीची मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आलेली आहे, त्यामुळे असं म्हटलं जातं काही ठिकाणी की पिवळा रंग हा या दिवशी वर्ज्य केला जातो. म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी ही घालू नये, तर काही ठिकाणी घातली जाते. तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यासोबतच काही ठिकाणी देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर त्या रंगाचेच वस्त्र या दिवशी परिधान केले जातात आणि काही ठिकाणी केले जात नाहीत. प्रत्येकजण आपली परंपरा, रूढी परंपरा ही पाळत असतो आणि तुम्ही पण त्याप्रमाणेच करू शकता. तुमच्याकडे जर पिवळा रंग वर्ज्य मानला गेला असेल तर तुम्ही तो वर्ज्य करा. तर तो फक्त मकर संक्रांतीच्या दिवशीच आपल्याला पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे आणि इतर दिवशी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून हळदी कुंकू सुरू होते ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू हे आपण करत असतो. तर तोपर्यंत तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करू शकता. फक्त मकर संक्रांतीलाच घालू नये. तसेच मकर संक्रांतीला काळच का घालतात, तर हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा वर्ज्य मानला जात आहे, म्हणजेच वर्ज्य मानला गेला आहे. पण मकर संक्रांती असा सण आहे की या दिवशी आपण काळा रंग हा घालत असतो. तर याचं कारण असं आहे की या दिवसाला थंडी खूप असते आणि या महिन्यामध्ये आपल्याला जीवनसत्व मिळणं देखील तितकंच गरजेचं असतं आणि जे सूर्याकडून मिळते. आणि असे म्हटले जाते की सूर्यकिरणे ही काळ्या रंगावर जास्त प्रमाणामध्ये येतात आणि आपल्याला ऊब मिळते, त्यामुळेच आपण काळा रंग हा घालत असतो. आणि या दिवसाला ऊन देखील खूप कमी प्रमाणात असतो, त्यामुळे काळा रंग हा या महिन्यामध्ये घातला जातो. तर काही ठिकाणी अजिबात काळा रंग घातला जात नाही. तर यासाठी तुम्ही लाल रंग, हिरवा रंग, तर या रंगाच्या साड्या देखील घालू शकता. फक्त पिवळा रंग तुमच्याकडे वर्ज्य असेल तर तो तुम्ही घालू नका. त्यासोबतच जेव्हा मुलीची पहिली संक्रांत असते तेव्हा आई मुलीला वाण देते, तर साडी देते, बांगड्या देते. तर तुमच्याकडे काळा रंग घातला जात नसेल तर तो घालू नका, असेल तर तो तुम्ही घालू शकता. तसेच पिवळ्या रंगावर संक्रांत आहे तर पिवळ्या वस्तू देखील आपल्याला वापरायच्या नाही. तर पिवळ्या वस्तू तुम्ही वापरू शकता, फक्त आपल्याला पिवळी साडी म्हणजेच पिवळे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही. जे पिवळे खाण्याचे पदार्थ आहे तर ते तुम्ही वापरू शकता. फक्त आपल्याला पिवळे वस्त्र वर्ज्य करायचे आहे, ते पण फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी. यासोबतच खरेदी देखील करू शकता. हळदी कुंकवाच्या निमित्तानेही तुम्ही बांगड्या घेऊ शकता आणि त्या परिधान देखील करायच्या आहेत. तर बांगड्या ह्या आपल्याला हिरव्या आणि काचेच्याच बांगड्या घ्यायच्या आहेत, तर त्याला खूप महत्त्व असतं. त्यासोबतच सवाष्ण स्त्रीला देखील तुम्ही हिरव्या बांगड्या दान म्हणून देखील देऊ शकता.